तर 10 लाख नेट प्रॉफिट राहते. असं कुठल्या पिकात मिळते सांगा. 5 एकर ऊस आणि 1 एकर ड्रॅगन शेती हे समान आहे. खरं तर ड्रॅगन फ्रूट हे चायनीज फ्रूट असं म्हटलं जातंय. तर आताच्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करावी का? 100% करावं. ड्रॅगन शेती 100% परवडते. कसं आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण परत 15-20 वर्ष लाईफ आहे ना, त्याचा काळ घाल नाही. तुम्ही सहज अर्थशास्त्र बघितलं तर तुम्ही एकदा पहिल्या वर्षी याला 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येतोय. 511/7 वर 565 पोल बसतात. पहिल्या हार्वेस्टिंग मध्ये 8 ते 10 टन आरामात माल निघतोय. पहिल्या वर्षी तुमच्या पहिल्या पिकाचं तुमचं नेल होतंय आणि तिथनं पुढे आपला प्रॉफिट राहते. तर तिसऱ्या वर्षीपासून याला 20 टनापासून अवरेज असते. 20, 25, 30 टनापासून जाते. राहून ते 20 टन धरलं तुम्ही तिसऱ्या वर्षीपासून, तर मिनिमम 50 ते 60 रुपये रेट धरला. 10 ते 12 लाख रुपये येतात. 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला तर 10 लाख नेट प्रॉफिट राहते. असं कुठल्या पिकात मिळते सांगा. 5 एकर ऊस आणि 1 एकर ड्रॅगन शेती हे समान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ड्रॅगनला जंगली कॅक्टस वगैरे असल्यामुळे रोगराई एकदम कमी आणि पाणी एकदम कमी. ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे ते 100% करू शकता. इतर शेतकऱ्यांना ज्यावेळेला तुम्ही मार्गदर्शन कराल, काय सल्ला द्याल? रोप लागण पासून ते हार्वेस्टिंग पासून मोफत सल्ला देऊ शकतो. तुम्ही आता कुणाला म्हणजे यातली रोपं तुम्ही कुणाला देताय का? हो, दिले की 9 एकराला दिले. 9 एकराला देऊन सुद्धा एवढं आता आहे. तर 9 एकराला नाही दिले तर अनेक 2 टन आमचं उत्पन्न वाढलं असतं. 9 एकराला पण दिले रोप. बर, फक्त रोप त्यांना घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शनाची 100% रोप लागण पासून तुमचं सगळं जे जे अडचणी येतील, पोल, प्लेट, ठिबक, माती, बेड कसं तयार करायचं, खतं काय टाकायची, मार्केटिंग, रोगराई सगळं आम्ही प्लॉट व्हिजिट देऊन जातोय. महिन्यात एक व्हिजिट देतोय आम्ही.